ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मनसेचे नेते बाबू वागेसकर आपल्या बरोबर आहेत। राजसाहेब आज पुण्यामध्ये येत आहेत, तुमची बैठक होती। महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आजची बैठक महत्त्वाची असणार? नाही, आजची बैठक ही महत्त्वाचीच आहे, कारण मुंबईत 2 बैठका झाल्या, नाशिकमध्ये झाली, ठाण्यात झाली, नवी मुंबईत झाली, पुणे राहिलं होतं आणि पुण्याची बैठक आज होतीये। आणि योगायोगाने काल पुणे शहराच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यात आणि प्रभाग रचना जाहीर होत असताना या पुण्याची शहराची या भाजपवाल्यांनी वाट लावली। म्हणजे ह्यांना विकास नकोय, ह्यांना जिंकणं महत्वाचं आहे। शहराची वाट लागली तरी चालेल, पण जिंकणं महत्वाचं आहे। अशा प्रकारचे तोडफोड करून अशा प्रकारचे एरियाज लावलेत, काही ठिकाणी सगळा स्लम लावलाय, तर काही ठिकाणी सगळं सुशिक्षित भाग लावलाय, तर काही ठिकाणी म्हणजे अतिशय विचित्रपणे केलेत। काही मतदारसंघ हे 55 हजाराचे गेलेत लोकसंख्या, म्हणजे ती मतदार जाईल ते 1.25 लाखापर्यंत, आणि काही केले 76,000। म्हणजे त्यांची जी पेठेतले वॉर्ड आहेत त्यांचे ते 76,000चे गेले। 20-20 हजार 25-25 हजार लोकसंख्येचा गॅप तुम्ही त्यात ठेवलाय आणि अतिशय विचित्रपणाने ह्या निवडणूक आयोगावर पूर्ण भाजपचा करिश्मा दिसलेला आहे। काय मग आता याची तक्रार तुम्ही करणार आहात का? आम्ही याच्यावर हरकती नोंदवणार, हरकती करणार। आता राजसाहेबांशी आम्ही त्याविषयी बोलू आणि हरकती मागितल्या हरकत देऊ, वाटत कोर्टात जाता येतं का, त्याच्यात कायदेशीर काय करता येतं हे केलं पाहिजे। हे पक्ष म्हणून नाही म्हणत मी, या शहराचा नागरिक म्हणून सांगतो की या शहराचा विकास व्हायचा असेल तर त्या लोकप्रतिनिधी त्या भागात असला पाहिजे आणि तो अँसरेबल असला पाहिजे की नाही हे चूक झाली, हे चांगलं काम झालंय, सगळं आहे तो बघ। इथं कसं होऊ शकत नाही, कुठलं टोक कुठं तर कुठलं टोक कुठं, अशी टोकाची टोकं लावली गेलेली आहेत। कसं काम करणार, काय होणार? भाजपला ह्या शहराची काळजी नाहीये, ह्या शहराचं वाटोळं केलेलं आहे, अजून शहराचं वाटोळं करायचंय। त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्यात आणि सत्ता ताब्यात ठेवायचं, हाच त्यांचा खेळ या ठिकाणी आहे। मग तुम्ही याच्या विरोधामध्ये वेळ पडली तर कोर्टामध्ये सुद्धा नाही, आम्ही कायदेशीर सल्ला यातनं घेणार आहोत आणि कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टात जाता आलं तर कोर्टात सुद्धा जाऊ। आणि मी सर्व पक्षीय जे विरोधी पक्ष आहेत भाजप सोडून सगळ्यांशी चर्चा करणार आहोत, सगळ्यांशी बोलणार आहोत की यात आपल्याला काय करता येईल का, केलं पाहिजे, शहर म्हणून केलं पाहिजे। हे आपण म्हणत नाही कोण पार्टी लेवलला, हे शहर म्हणून केलं पाहिजे। या शहरात आपण राहतो, शहराच्या विकासाला कुठेतरी आपण कटिबद्ध आहोत, त्यामुळे शहर आपण केलं पाहिजे। आता आपण पाहतोय की जे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे त्या प्रभाग रचनेला सुद्धा मनसेचा विरोध आहे। अनेक प्रभाग जे आहेत ते बेकायदेशीरित्या तोडण्यात आलेले आहेत। जर कदाचित वेळ पडली तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि सगळ्या विरोधी पक्षांना आम्ही आवाहन करतो की या विरोधामध्ये बोललं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बाबू वागेसकरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।